तर एनसीपी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब मोठा निर्णय घेणार आहे। आधी विलीनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीबाबत 2 दिवसात निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दोन्ही पक्ष एकत्र करण्याबाबत अजित पवारांचं कुटुंब शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते आहे। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। तर मीनाक्षी, आपण पाहतोय एनसीपी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते। काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवारांकडे असलेल्या खात्यांसंदर्भात किंवा मग संपूर्णतः बारामतीतल्या राजकारणाचं भवितव्य पाहता संपूर्णतः आता अजित पवारांच्या या सगळ्या जाण्यानंतर पवार कुटुंब आता मोठा निर्णय घेणार आहे। या आधीच विलीनीकरणाबाबतचा जो मागचा मार्ग जो आहे तो पहिला मोकळा केला जाणार आहे आणि त्यानंतर नेतृत्वाबाबतची चर्चा केली जाणार आहे। एकूणच आधी विलीनीकरण मगच नेतृत्व अशा पद्धतीची ही भूमिका असणार आहे आणि त्यासाठी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते 2 दिवसात निर्णय घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रित करण्याबाबत अजित पवारांनी याआधीच 14 बैठका ज्या आहेत त्या घेतल्या होत्या आणि त्यासोबतच शरद पवारांसोबत याबाबतची चर्चा देखील करण्यात आली होती। या संदर्भात आपण पाहतोय की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं स्वतः सुप्रिया सुळे असतील किंवा मग त्यांच्या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत जयंत पाटील असतील, शशिकांत शिंदे असतील, अमोल कोल्हे असतील, हे देखील यावेळी उपस्थित राहतील। तर अजित पवार यांच्या कुटुंबाकडनं संपूर्ण त्यांचे दोन्ही पुत्र जय पवार असेल, पार्थ पवार असतील किंवा मग सुमित्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे आणि अंतिम निर्णय जो आहे तो शरद पवार घेणार असल्याची माहिती आहे। निश्चित। धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।